तो ब्रह्मांडाचा स्वामी आहे, तो काय देईल तुम्हाला ह्या यात्रेमध्ये सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, ही नर्मदे मातेची जी ही यात्रा आहे आपली खूप दिव्य आहे. सर्व संतांचे आशीर्वाद घेतो. ह्या निसर्गाला संपूर्ण हे सर्व बसलेल्या ऋषिगणांना मी आव्हान करून सांगतो की तुमचे आशीर्वाद द्या. मी या सर्व पर्वतमालेला, सर्व नर्मदा मैयाला एकच विनंती करत असतो. मी सांगतो, ही यात्रा जगातली सर्वात सुंदर यात्रा आहे. अशी यात्रा भेटत नाही. ते ह्या यात्रेमध्ये सहभागी आहेत. मी तर त्यांना सर्वांना देवच स्वरूप मानतो. खरंच खूप पूजनीय, वंदनीय आहेत ते, कारण त्यांना मैयाने स्वतःहून बोलवलं. सदगुरु के शरणागत होकर हो जा निश्चिंत और निडर। गीता में भगवान ने कहा है, चौथे अध्याय का 36वां श्लोक पढ़कर देखना कि सब पापियों में कोई महापापी हो, फिर भी वो मेरी शरण में आता है तो मैं उसे सब पापों से मुक्त कर देता हूँ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय नर्मदे हर। वासुदेवाय वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भजन सुनते चलने में एक अलग ही आनंद है, अलग ही मस्ती है। मोहन की मोहन मेरा, वृंदावन में करूं बसेरा। मैंने छोड़ दिया घर बार, आज मैंने मैं मोहन। आज एक बहुत ही अलग व्यक्तिमत्व के साथ मुलाकात हुई। श्री राजेश माऊली, अतिशय नम्र और सुस्वभावी व्यक्तिमत्व और अध्यात्म में उच्च कोटि का ज्ञान और साधना, इनका सानिध्य बहुत आनंददायक था। नर्मदे हर। बघा, एकच सांगतं की आपल्याला मैयाने आपल्याला निवडलेलं आहे स्पेशली, बरोबर. की तू ये
इथे माझ्या ह्या भक्तीमध्ये रंग, ह्या संतांच्या सहवासात रंग, त्यांचा तो आनंद घे. आणि प्रत्येक जण दिव्य आहे, प्रत्येक जण दिव्य आहे. त्या दिव्यत्वाचा स्वाद घे, तुझं अंतरंग दिव्य कर आणि माझं दर्शन करून घे. लक्षात आलं का? बरोबर. आपल्याला कोणाचाही वाईट बघायचा अधिकार नाही इथे. बरोबर. जे संसारामध्ये ह्या गोष्टी जे आहेत ना, ते बाहेर गेल्यानंतर इथे आपण प्रत्येक पावली प्रत्येक जण नामस्मरण करतोय. लक्षात? बरोबर. देवाचं ध्यान करतोय, त्या सहवासातून आपण जातोय. तर विचार करा, आपल्या अंतरंगातून आपल्याला ती ऊर्जा भेटते, दिव्य ऊर्जा. आणि त्या दिव्य ऊर्जेतून आपल्याला वाईट विचार जराही येत नाहीत. बरोबर. सर्व तेच दिव्य जीवन आपल्याला जगायला मिळतं. असं दिव्य जीवन कधी भेटणार आहे? हे सर्व भारतातले महान महान संत, मोठे मोठे गुरुजन आलेले आहेत इथे, ज्यांचे मोठे मोठे संप्रदाय आहेत बाहेर. होय होय पण होय. ते आज इकडे अशा पद्धतीमध्ये आले, एक साधारण सेवक बनून आलेले आहेत. खरी आणि गोष्ट. ते मैयाचं प्रदक्षिणा करतायत, यात्रा करतायत. मग त्या यात्रेमध्ये त्यांच्या पावलं विचार करा, लाखो लोक त्यांचे असतात, शिष्यगण. हो. मग त्यांचं एक दर्शन भेटत नाही. इथे तुम्हाला कंटिन्यू दर्शन आहे, अगदी. केव्हाही जाऊन पाया पडू शकता त्यांचं. बरोबर. लक्षात आलं काय? म्हणून तुम्हाला मी सांगतो, ही यात्रा जगातली सर्वात सुंदर यात्रा आहे. सुंदर. अशी यात्रा भेटत नाही. जे ह्या यात्रेमध्ये सहभागी आहेत, मी तर त्यांना सर्वांना देवच स्वरूप मानतो. खरंच खूप पूजनीय, वंदनीय आहेत ते, कारण त्यांना मैयाने स्वतःहून बोलवलं. असो, खरी गोष्ट. खरी गोष्ट. हृदयापासून सर्वांना धन्यवाद. आणि अशा गोष्टीमध्ये आपलं मन स्थिर ठेवून आणि साधनेमध्ये खंड न पाडणं आणि ते उडाले, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही आपलं मन ढवळून न जाता तुम्ही म्हणजे प्रॅक्टिकल ह्या गोष्टी सर्व जगताय. ह्या संतांच्या सहवासात राहायला आपल्याला मिळतोय. तर खरी आपल्या गोष्ट. अंतरंगात निगेटिव्ह विचार काय येईल? आपण जर काढला विचार हा, तर तो येईल. नाहीतर इथे कोणाची हिंमत नाही. 100% करायचं. 100% लक्षात आलं काय? म्हणून शेवटी तुम्हाला- आपल्या मनातले विचारच कुठेतरी ते रूप घेत आहेत, साकार होत आहेत. म्हणून हो. ते निगेटिव्ह विचारच पूर्ण बंद करून टाका. एकदम बरोबर. एकच सांगून ठेवतो की एवढे महात्मे जेव्हा येतात, हम्म. त्यांच्या नुसत्या दर्शनाने पण आपलं जीवन कल्याणमय होणार आहे. आपल्याला एवढं काही मिळून जाईल, एवढं काही मिळून जाईल, तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही. खरी गोष्ट. एवढंच सांगतो काय माहितीये, तो ब्रह्मांडाचा स्वामी आहे. तो काय देईल तुम्हाला ह्या यात्रेमध्ये सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, ही नर्मदे मातेची जी ही यात्रा आहे आपली, खूप दिव्य आहे, खूप दिव्य आहे. माझे शब्द नाही आहेत त्यासाठी. लक्षात आलं काय? इकडचं सर्व वातावरण दिव्य आहे. त्या दिव्यत्वाचा आनंद घेऊया. आणि यात्रा बघा ना, एवढं आपण 2 किलोमीटर चाललो, तर दम लागतो, भूक लागते, तहान लागते. इथे तर दिवसभर आपण चालतोय, पण पाय दुखत आठवणच नाही, नाही कसली. भूक लागत नाही, तहान लागत नाही. मग अजून काय पाहिजे? खरी गोष्ट. आठवणच नाही पडत या गोष्टी. आठवण. मग आपण का स्मरण करावं खरी गोष्ट. चुकीचं? एकदम. आपल्याला मनात येतं की बाबा नाश्ता भेटेल का, जेवण भेटेल. इथे तुम्हाला न जेवता खाता पिता राहू शकता तुम्ही. अगदी. म्हणून तुम्हाला मी सांगतो, अजून तुम्हाला कसलं दिव्यत्व पाहिजे? नाही नाही, अगदी तुम्ही म्हणजे अगदी खऱ्या अर्थाने परिक्रमा जगताय. असं नाही बाबा, खरं सांगतो म्हणलं एकदम. की ह्या सर्व संतांचे आशीर्वाद घेतो. ह्या निसर्गाला संपूर्ण हे सर्व बसलेल्या ऋषीगणांना मी आव्हान करून सांगतो की तुमचे आशीर्वाद द्या. मी या सर्व पर्वतमालेला, सर्व नर्मदा मैयाला एकच विनंती करत असतो की हे सर्व जे तुम्ही सर्व तपस्वी आहात, तुम्ही आशीर्वाद द्या. आम्ही छोटीशी बाळक तुमची. बरोबर. हा, तुम्ही आशीर्वाद नाही देणार तर आम्हाला कोण आशीर्वाद देणार? बरोबर. तुम्ही आशीर्वाद द्या. आम्ही ह्या भारताला विश्वगुरू बनवण्याचं ध्येय आम्ही घेऊन आलेलो आहोत. बरोबर. ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. नर्मदे. नर्मदे. हा, नर्मदे गोष्ट म्हणजे काय माहितीये, ही सर्व जी सृष्टी भगवंतानेच निर्माण केलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यामध्ये काही चांगली लोक असतात, काही वाईट लोक असतात. आपल्याला असं वाटतं की ही सर्व असं का तसं. विचार करायचं की आपणच भगवंत आहोत. आपणच निर्माण केलं. हे चांगलं पण आपण निर्माण केलं, वाईट पण. मग तुम्ही कोणाला दोष देणार? जसं आईची 4 पोरं असतात, 4ही वेगवेगळ्या स्वभावाची असतात. आई कोणाला दोष देते का? नाही. आणि जो जास्त ज्याला लोक त्रास देतात त्याला पण बोलते हा माझा, हा विठू काळा आहे तो पण माझा. म्हणजे सर्वांना पांगळा बिंगळा असेल तरी माझा. ती कधी विरोध करत नाही. तसं आपण त्या ठिकाणी राहून बघायचं तर आपला विरोध संपेल आणि आपण समत्व भावाने राहू. कारण हे विश्व ना चांगलं आणि वाईट दोन्ही गुणांनी चाललेलं असतं. जसं अन्न पण आहे, तशी विष्ठा पण आहे. आपल्याला वाटतं की विष्ठा वाईट, शी. पण विचार करा, अन्न खाल्ल्यानंतर ती विष्ठाच झाली नाही तर माणूस मरून जाईल. बरोबर. आपल्याला दोष लावतोय आपण, पण दोष लावू नका. कारण हे
जग हम्म. त्याच्या नियमाने चालतं, तुमच्या नियमाने नाही चालत. बरोबर. जशी जागृती पण महत्त्वाची, तशी झोप पण महत्त्वाचं आहे. जसं जन्म पण महत्त्वाचा, तसा मृत्यू पण आहे. ह्या जगात काहीच वाईट नाही. लक्षात आलं काय? हो, हो. तुम्हाला असं वाटतंय की बाबा ह्या जगात काही वाईट आहे, पण एक आहे, समदृष्टीने जेव्हा तुम्ही पाहायला लागाल ना, तेव्हा तुम्ही बोला हे देवा खूप सुंदर आहे. लक्षात, जर मला दुःखच आलं नसतं तर मी ह्या यात्रेत तरी कसा आलो असतो. मला दुःखच आलं नसतं तर मी परमार्थात भगवंताच्या प्राप्तीसाठी तरी कसा वळलो असतो. मला जर दुःखच आलं नसतं तर मी यशस्वी होण्यासाठी ध्येय कशी गाठली असती. म्हणून एक लक्षात ठेवायचं, सुख आणि दुःख हां. हे तुम्हाला ह्यासाठी येत असतात की तुम्हाला जागृतीसाठी. लक्षात आलं? सुखामध्ये काही चांगलं खाताना भगवंताचं स्मरण होतं का, दुःखामध्ये आणखी तुम्हाला प्रेरणा मिळते का, हे बघत राहायचं असतं. हे जीवन खूप सुंदर आहे. एक पाऊल पुढे जातं तर एक पाऊल मागे आहे. बरोबर. पुढे मागे चालत राहणार. बरोबर. आनंद घ्या, तुम्ही मध्ये उभी आहात, हो. पाऊल चालतंय तसं समोर आनंद घ्या जीवनाचा. नर्मदे हर, नर्मदे. यह उदय नदी है, इसे पार करके अभी हम लोग बोरी दड़गांव में पहुंच जाएंगे. नर्मदे हर. राजेश माऊली. नाही, थोडं हे लक्षात राहायला पाहिजे. इकडचं सुंदर एवढं निसर्ग आहे. सेवा बहुत, वैसे इतनी आशीर्वाद दिए है आपको, बहुत आशीर्वाद दिए है. मैंने ऐसा कभी नहीं देखा है. पूरा कुटुंब आनंद से काम करे, छोटे छोटे बच्चे भी काम. ये लोग ना ज़्यादा रोटी खाते ना, तब मुझे इतना दुख होता है कि दो खा लो ना, इतनी बड़ी बड़ी रोटी दी थी. हाँ, कितना चाहिए खाने के लिए. और बनाने वाले का भी देखो, हाँ फिर अरे यात्रा में ब्रह्मांडामध्ये पृथ्वी माता आहे वरती अशी, तर त्या पृथ्वीवर आपण बसलेलो आहोत आणि ध्यान करतोय. तर तुमचं ध्यान लगेच लागेल, कारण समोर ब्रह्मांड आहे तुमच्या आजूबाजूला. जर तुम्ही नाम घेत असाल तर नाम घेऊ शकता देवाचं, तर त्या ह्याच्यामध्ये तर ते ब्रह्मांडात नाम जातं. तर त्या ब्रह्मांडामध्ये एवढे करोडो अरोबो देवी देवता आहेत. लक्षात आहे, ते एकाचं जरी तुमच्यावर लक्ष गेलं आणि त्यांनी आशीर्वाद जर तुम्हाला दिला, बस तुमचं झालं कौतल्य, तुमचं जीवन सार्थक लागेल. असं बस एवढं छोटंसं आहे. एक दुसरी गोष्ट असं आहे की भगवान कृष्ण असो, भगवान कृष्णाच्या पोटात बसायचं बरोबर. आणि नाम आणि ध्यान करायचं. तुम्ही बाहेर नाही जाणार. मी शिवाचे भक्त असतात, तर भगवान शिवाच्या अंतरंगात जाऊन बसायचं. तुम्ही प्रभू रामचंद्राची असेल तर जसं हनुमंत बजरंगबली, तसं प्रभू रामचंद्राच्या पोटात जाऊन ध्यान करतात, तसं आपण ध्यान केलं पाहिजे. तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीमध्ये ध्यान करा. ते
पण तो माणूस स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये येत नाही ना, तोपर्यंत तर काही मिळत नाही. म्हणून आकाश सदा सर्वदा स्थितप्रज्ञ आहे. बरोबर. प्रलय येऊ दे, भूकंप येऊ दे, काही येऊ दे, ते सदा सर्वदा स्थितप्रज्ञ आहे. तशा पद्धतीमध्ये आपण राहायचा प्रयत्न करायचा. म्हणून जेवण जेवताना पण तिखट झालं तरी चांगलं आहे, मीठ कमी जे असलं असेल तरी ते. चांगलं आहे. म्हणजे आपण काय करायचं की आपलं मन विचलित होऊ नये कुठेही, आपली इंद्रिय सैरावैरा पळू नये इकडे तिकडे. आपल्या मनामध्ये कधी डाऊट्स निर्माणच नाही झाले पाहिजे. अशा वेळेला स्थितप्रज्ञ म्हणतात, बरोबर. बाकी काही नाही. आणि मग त्या स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये ध्यान लागतं. हां, लक्षात आलं काय? बरोबर. हां, ध्यान तेव्हाच लागतं, अन्यथा ध्यान कधीच लागेल. अस्थिराला ध्यान कसं लागणार? अगदी शक्यच नाही. जो स्थिर आहे तोच ध्यान आहे. बरोबर. असं देवा मलाच लाज वाटते द्यायचं असं रेकॉर्डिंग म्हणून. नाही. ह्यामुळे तुमची आठवण मावली राहील की या प्रवासात 1-2 काही क्षण तुमच्याबरोबर घालवता आले. म्हणजे ज्या हेतूने मी आलो की कोणीतरी संत, चांगले विचार, सगळेच संत आहेत, सर्वांमध्ये देव आहे, कोणामध्ये प्रकट आहे, कोणामध्ये अप्रकट आहे, कोणामध्ये. खूप तर त्यातलं खूप छान. ही ज्या गोष्ट ज्या मला गोष्टीसाठी आलो आहे ना, ज्यांच्यामध्ये पूर्ण प्रकारे प्राकट्य झालेलं आहे, अशा व्यक्तींचं सान्निध्य ना खूप महत्त्वाचं आहे. जे बोलत ते बरोबर. आणि त्यासाठीच तर मी आलेलो होतो. मग ते निसर्गाचा आनंद घेत आहेत, कोण निसर्गाचा आनंद घेतोय, कोण मनाला स्थिर करायला आलाय. पण वस्तुस्थिती आम्ही काय सांगतो हां, की मनाला स्थिर करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही बोलाल की समुद्राच्या लाटा थांबतील आणि मी पोहीन, नाही. किंवा पाण्याच्या लाटा थांबतील आणि नंतर मी पोहीन, असं कधी विचार करत बसू नका. हां, मनाला एवढंच सांगा तुमच्या हां. की हे मना, तू सर्वांना विचारतोस की भगवंत कुठे आहे, कसा आहे, चांगली माणसं, दिव्य माणसं दाखव. हे म्हणा, तू आहेस का? तू आहेस का स्वतः? हे मला प्रमाण दे. बरोबर. शरीरात आहेस, बाहेर आहेस, कुठे आहेस, ते फक्त तू दाखव. त्याला जरी हां. शोधायचा प्रयत्न केला तरी ऑटोमॅटिकली आपलं कारण मनाकडे उत्तर दे. तू मनाला या शरीरातला कोणता पाठ चालवत असते तरी सांग. बरोबर. त्या अंतरंगामध्ये तू बोलशील मी आतमध्ये आहे, मग तुला ईश्वर का नाही कळत? बरोबर. तू जर बाहेर आहेस तर निसर्ग हा कसा कोणी बनवला? एक दगड आम्ही आकाशात ठेवू शकत नाही आणि सर्व पृथ्वी एवढी ठेवली आहे. हो. मग ते तुला कधी का दिसलं नाही? एवढा आम्ही जरा एखादा बल्बाचा शोध लावला का बोलतो आम्ही LED बल्बचा शोध लावला, त्यांनी सूर्य एक लावून ठेवलाय. जगाला 24 तास प्रकाश करोडो येतोय. वर्षांपासून. ना कधी इलेक्ट्रिसिटी आहे, ना काय आहे, ना कसली तेल आहे, ना काही वात आहे. मग हे मना तुला हे का नाही दिसत? प्रत्येक माणसाला त्या भगवंताने इतका सुंदर बनवलाय. तू बनवून दाखव रे. मनाला उलटे प्रश्न करा, मग मन बोलेल का माहिती? बाबा माफ करा. म्हणून मनाला मी 3 गोष्टी सांगतो. मनाने त्याचं उत्तर द्यावं. पहिली गोष्ट, मन 3 गोष्टींना जगात घाबरतं. एक मृत्यू, एक अंधार आणि आत्मज्ञानी गुरु. कारण सांगतो, मृत्यूला का घाबरतो? कारण पुढे काय होणार ते त्याला कधी समजत नाही. हां, एक डॉक्टर बोलली होती की मी मृत्यूला घाबरत नाही. तर मी तिला काय सांगितलं, संभाजी राजांना जसं मारलं तसं जर तुम्हाला हळूहळू मारलं 1 महिना तर तुम्ही खूप घाबरेल. हां, मग मृत्यूची भीती आहे तुम्हाला. अंधार म्हणजे काय माहिती आहे? आपल्याला प्रकाशामुळे सर्व दिसतं, शरीर दिसतं, सर्व विचार, मन, बिन, सर्व काय. अचानक ह्या जगातला सर्वच अंधार पडला. तुम्हाला माहिती आहे काहीच दिसणार नाही, तुमचं शरीर नाही दिसणार, गाडी चालवण्याला रस्ता नाही दिसणार, कुठेच काही या विश्वातलं पुस्तक काही नाही दिसणार, देवधर्म पूजा बिजा काही नाही, सर्व बायको दिसणार अंधाराची नाही. भीती असतेच. हां. मग ते असा अंधार की तुमच्या पेशींना पण आतमध्ये रस्ता नाही दिसणार. अचानक ते थांबतील आणि तुम्ही मृत होऊन जाईल. हां, मग ते. आणि तिसरी गुरु, आत्मज्ञानी गुरु. त्यांची भीती का बरं वाटावी? आत्मज्ञानी गुरु एकदा का तो त्याच्या तावडीत भेटला हां, का त्या कुठेही जा त्याला तोच समोर दिसतो आणि मन घाबरतं. काही कर, साधना कर, हे कर, ते कर, तो त्याचा पाठलागच सोडत नाही. त्याने एकदा स्वीकारलं तुला तर तुला तो संत बनूनच सोडणार. तेच तर शोधत असतो. मग तो कुठेही जाऊ देत, काही करू देत, त्याला सतत त्याच्या अंतरंगातून काय चाललंय, लक्ष कुठे आहे, लक्ष. जसं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. समर्थ रामदास स्वामी पण एक सांगतात, माझ्या शिष्या वक्र दृष्टी पाहे ऐसा भूमंडळी कोण आहे. भगवान कृष्ण पण तेच सांगतात की माझ्या भक्ताला कोण या विश्वामध्ये हे करेल. तसे शिवजी पण बोलतो माझ्या भक्ताला कोण त्रास देईल, या कारण मीच महाकाल आहे. तशा पद्धतीमध्ये गुरु असतो की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म. जिथे जिथे शिष्य प्रामाणिक असेल, लक्षात काय, तिथे ज्याला त्रास देणार असेल त्याची काही खरं नाही. मग बरोबर, त्याची सुटका नाही. जसं एखादा पतंग बोलतात, तो दिव्याकडे गेला का त्याचा मृत्यू निश्चित आहे. तसं मनाचं मरण होतं तिकडे आणि भगवंताचा उदय होतो. बरोबर.